राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी किंवा ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 21व्या क्रमांकाची ही ओवी आहे. वाङ्मयीन गणेशाला नमन केल्यानंतर ज्ञानोबाराय आता सरस्वती मातेला नमस्कार करत आहेत. हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. अशा रीतीनं त्यांनी त्या ओमकार स्वरूप त्या परब्रह्माला नमस्कार केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असं वाङ्मयीन गणेशाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर आता ज्ञानोबाराय सरस्वती मातेला, शारदा मातेला नमन करत आहेत. आता जे अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, ते विश्वमोहिनी शारदा मिया नमस्कारिली, असा या ओवीचा अन्वय आहे. आणि या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की आता म्हणजे गणपतीला वंदन केल्यानंतर जे अभिनव वाग्विलासिनी, म्हणजे जी अभिनव म्हणजे नवनवीन, वाग्विलासिनी म्हणजे वाणीची क्रीडा करणारी, वाग्बंध करणारी, चातुर्यार्थ कला कामिनी. चातुर्य म्हणजे बुद्धिमत्ता, अर्थ म्हणजे वाग अर्थ, कला यांची कामिनी देवता आहे. आणि अशा ते विश्वमोहिनी शारदा, त्या जगताला मोहित करणाऱ्या शारदेला, सरस्वतीला नमिली मिया मी नमस्कार करतो आहे, असा या ओवीचा काय आहे अर्थ आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, तर सरस्वती माता ही वाणीची देवता आहे. बुद्धी प्राप्त करायची असेल तर गणेशाची पूजा आपण करावी, त्याची आराधना करावी. अनेक स्तोत्र आहेत पहा, आणि त्या स्तोत्राची फलश्रुती सांगताना त्या स्तोत्र रचयित्या ऋषींनीच
अशी फलश्रुती सांगितलेली आहे की गणपतीच्या या नावांचं उच्चारण जो करेल त्याला काय प्राप्त होईल? बुद्धी प्राप्त होईल. म्हणजे बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आहेत. आणि सरस्वती माता ही वाणीची देवता आहे. वाक्चातुर्य, व्याख्यान कौशल्य, बोलण्याची कला ही जर प्राप्त करून घ्यायची असेल तर सरस्वती मातेची आराधना करावी असा संकेत आपल्याला शास्त्रामध्ये आढळतो. जेवढे बुद्धिवान आहेत त्या सगळ्यांनाच वाक्चातुर्य प्राप्त असेल असं नाही. अनेक लोक बुद्धिवान आहेत, महाबुद्धिवान आहेत. अनेक ग्रंथांचं अध्ययन देखील त्यांनी केलेलं असू शकतं. बुद्धी असल्यामुळं त्यांनी अनेक ग्रंथ त्या बुद्धीमध्ये धारण केलेले असू शकतात, कंठस्थ असू शकतात. न पाहता देखील ते ग्रंथ, त्या ग्रंथाचा पाठ ते करू शकतात. अनेक लोक आहेत की नाही. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पूर्ण तोंडपाठ, मुखोद्गत, कंठस्थ असलेले अनेक लोक आहेत. तुकोबरायांची गाथा किंवा हे दोन्ही ग्रंथ, अशी माणसं आपल्याकडे आहेत, अनेक ठिकाणी आपल्याला आढळतात. पण केवळ बुद्धिमत्ता आहे म्हणून त्याला एखादा विषय चांगल्या रीतीनं मांडता येईल, शिकवता येईल, समजावून सांगता येईल असं मात्र नाही. या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी असूच शकत नाहीत असं नाही, पण असतातच असंही नाही. म्हणून आपण मिळवलेलं ज्ञान हे बुद्धीच्या जोरावर आपण मिळवलेलं असलं तरी देखील ते प्रसारित करण्याकरिता सरस्वती मातेचीच कृपा असणं अपेक्षित आहे. सरस्वतीची कृपा असेल तरच त्याला ते वाक्चातुर्य काय होतं? प्राप्त होत असतं. म्हणून जे व्याख्यान कलेमध्ये पारंगत होऊ इच्छिणारी मंडळी आहेत ते आपल्याला सरस्वती मातेची आराधना करताना बहुतांशी दिसून येतात. थोडक्यात काय, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेत, तर सरस्वती माता ही वाणीची काय आहे? देवता आहे, वाग्देवता आहे. ज्ञानोबरायांनी गणपती बाप्पाला वंदन केलंय. 20 ओव्या आहेत. आणि आता ज्ञानोबराय सरस्वती मातेला काय करत आहेत? वंदन करत आहेत, नमस्कार करत आहेत. आता या शब्दाने सुरुवात आहे या ओवीची. आता म्हणजे कधी? गणेशाला नमन केल्यानंतर. संस्कृत भाषेमध्ये अथ हा शब्द आहे, अव्यय आहे, आणि त्याचे अनेक अर्थ संभवतात. त्यातले 3 अर्थ प्रसिद्ध आहेत. मंगल, आरंभ आणि आनंतर्य असे 3 अर्थ आहेत. मंगल म्हणून देखील अथ शब्दाचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथातो धर्म जिज्ञासा, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः अशा निरनिराळ्या सूत्रग्रंथाचा आरंभ त्याचं मंगल अथ शब्दाने केलेला आहे. कधी बोललो की काय कल्पना नाही. अथ आणि ओम हे 2 शब्द मंगलवाचक मानलेले आहेत. कारण ब्रह्मदेव ज्यावेळेस प्रथम बोलायला लागले त्यावेळेस त्यांच्या मुखातून पहिल्यांदा हे 2 शब्द बाहेर पडलेले आहेत. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ असं सांगण्यात आलेलं आहे. ओंकार, ओम आणि अथ या 2 शब्दांना मांगलिकता सांगितलेली आहे. त्याचं कारण आहे की ब्रह्मदेवाच्या कंठाला फोडून हे 2 शब्द प्रथमतः बाहेर पडले.
त्यातला अथ शब्द तो मंगलवाचकही आहे. त्या अथ शब्दाचे 3 अर्थ आहेत. त्यातला एक आहे अर्थ मंगल, ग्रंथारंभ त्या अथ शब्दाने केला जातो. दुसरा अर्थ आहे आरंभ, अथ प्रथमोध्याय. आता प्रथमाध्यायाला काय होतो आहे? आरंभ होतो आहे. आता तोच अथ शब्द ज्यावेळेस दुसऱ्या तिसऱ्या अध्यायाच्या आरंभवाचक आपल्याला येतो त्यावेळेस तिथं त्याचा अर्थ आरंभ नसतो. अथ द्वितीयोध्याय याचा अर्थ आता पहिला अध्याय परिसमाप्तीनंतर दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली. असे त्याची काय आहेत? 3 अर्थ आहेत. मंगल, आरंभ आणि आनंतर्य. ह्याच्यानंतर इथे या ओवीचा आरंभ आता या शब्दाने झाला. येथे आता शब्दाचा अर्थ आहे गणेश भगवंताला वंदन केल्यानंतर आता. अभिनव वाग्विलासिनी. अभिनव शब्दाचा अर्थ आहे नवनवीन. वाग्विलास, वाग्विलास शब्दाचा अर्थ आहे वाणीची क्रीडा. विलास म्हणजे क्रीडा. नवनवीन वाणीची क्रीडा करणारी ही कोण आहे? शारदा देवता आहे. हे पहा, असं म्हणतात की नाही व्यवहारामध्ये, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत आणि बोलणाऱ्याचे होलगे विकतात असं म्हणत असतात जुने लोक. बोलण्याला काय आहे? महत्त्व आहे. आजचं जे मार्केटिंग आहे ना सगळं, हे सगळं कशावर आहे? बोलण्यावर आहे. लक्षात आहे? मार्केटिंग हे प्रेझेंटेशन म्हणतो की नाही त्याला, सादरीकरण. तो माल कसाही असो पण तो असा आहे असं एकदा पटवून देण्यात यशस्वी ते झाले, त्यांचा ब्रँड तयार झाला समजायचं. लक्षात. हे सगळं कशावर आहे? बोलण्यावर आहे. लक्षात आलं? बोलण्याने जगाला काय केलं जातं? भुलवलं देखील जाऊ शकतं. लोक जे भुलले जातात ना ते बहुतेक 99% कशाला भुलत असतात? त्या माणसाच्या बोलण्याला काय होत असतात? भुलत असतात. काहींना तशी कला अवगत असते की त्यांच्या बोलण्यानं ते जगाला काय करत असतात? भुलवत असतात. इथं देखील शब्द आहेच ना, ते शारदा विश्वमोहिनी, विश्वाला मोहिनी घालणारी. आता ती कशी काय विश्वाला मोहिनी घालेल? त्याचा अर्थ असा आहे की ती ज्याच्यावर प्रसन्न होते त्याच्या वाणीमध्ये असं सामर्थ्य येतं की त्याच्या बोलण्यानं जग काय होतंय? मोहित होऊ शकतं. सरस्वतीची जर कृपा असेल तर त्या व्यक्तीला असं वाक्चातुर्य प्राप्त होतं की त्याच्या बोलण्याला जग काय होतं? भुलतं. भुलतं म्हणजे त्याने त्याचा उपयोग आपल्या स्वार्थसिद्धीसाठी नाही करायचा. लक्षात आलं का? जगाला सन्मार्गाला लावण्यासाठीच करायचा. आता अभिनव वाग्विलासिनी, नवनवीन वाणीची क्रीडा करणारी ही सरस्वती माता आहे. आओ, व्यासादी जे ग्रंथकार आहेत, वाल्मिक ऋषी आदी जे कवी आहेत किंवा पाणिनी इत्यादी जे शास्त्रकार आहेत, त्यांच्या नित्य नूतन प्रतिभा संपन्न वाणीच्या रूपाने क्रीडा कोण करते आहे? ही सरस्वतीच क्रीडा करते आहे. लक्षात आलं? आम्ही एकदा असं सहज स्फुरलं होतं बोलताना. त्या दिवशी आपले पूजनीय राम महाराज येऊन गेले. त्यांनी एकदा मला त्या देवटाकळी गावी तुकोबारायांचा जो प्रकट दिन असतो, जन्मोत्सव आपण साजरा करतो वसंत पंचमीच्या दिवशी, एक मोठा महोत्सव ते करत असतात. त्यातील कीर्तन त्यांनी सांगितलं होतं आणि सहज मला असं सुचलं, वसंत पंचमी हा उत्सव उत्तर भारतात विशेषतः सरस्वती मातेचा प्रकट दिन म्हणून साजरा करतात. या संन्यास परंपरेमध्ये त्याला मोठं महत्त्व दिलं जातं. त्या दिवशी सरस्वतीची आराधना, पूजा अर्चना इत्यादी केली जाते. मी म्हटलो कसा योगायोग आहे पहा. सरस्वती मातेचा प्रकट दिन जो आहे तोच तुकोबारायांचा देखील काय आहे? प्रकट दिन आहे.
तर मग कसा याचा समन्वय करायचा, तर मी म्हटलो होतो त्या सरस्वतीनं या महाराष्ट्रीयन रूपानं जो अवतार घेतला ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. लक्षात आलं का? त्या शारदेला, त्या सरस्वतीलाच असं वाटलं असावं की आता आपण काय करावं, तुकोबारायांच्या रूपानं काय व्हावं, अवतीर्ण व्हावं. बघा ना तुकोबारायांचं, आता त्याला काव्य म्हणता येत नाही, काव्य म्हणणं सुद्धा त्याला गौणत्व देण्यासारखं आहे. पण आता जे व्यावहारिक रीतीनं विचार करणारे लोक आहेत त्या कवी लोकांना सुद्धा तुकोबारायांच्या अभंगांनी काय केले, भुरळ पाडलेली आहे. एक तुकाराम दर्शन म्हणून एक ग्रंथ आहे पहा, चांगला लिहिलेला आहे. त्यातील काही भाग जरी आता आपल्याला सिद्धांताच्या दृष्टीनं खटकत असला तरी त्या लिहिणाऱ्याचं मोठं पण मान्य केलं पाहिजे. डॉक्टर प्राध्यापक सदानंद मोरे म्हणून आहेत, तुकोबारायांचे वंशज आहेत, ते मोठे विद्वान आहेत आणि त्यांनी तुकोबारायांसंबंधी खूप माहिती गोळा करून तो ग्रंथ किंवा ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळा हा भाग दिलेला आहे की तुकोबारायांना केवळ साधकच भुलले असं नाही तुकोबारायांच्या वाणीला, तर तुकोबारायांच्या वाणीला कवी मनाचे लोकही भुलले. तुकोबारायांच्या वाणीला हे समाज सुधारक म्हणवणारे हे लोकही भुलले. एवढंच नव्हे, तुकोबारायांच्या वाणीला ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे ख्रिश्चन मिशनरी लोकसुद्धा भुलले. साहित्यिक, थोर साहित्यिक पु ल देशपांडे यांना एकदा विचारलं होतं एका ख्रिश्चन मिशनरीनं की मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याकरिता मी काय करू. तुम्ही मराठी भाषेचे मोठे अभ्यासक, जाणकार आहात. त्यांचं नाव आहे फ्रान्सिस दिब्रिटो. तेव्हा पु ल देशपांडेंनी त्यांना सांगितलं होतं, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचे जेवढे पारायण करता येतील तेवढे तुम्ही करा. आणि त्यांनी खूप पारायण केले होते. मला काय सांगायचं, हे विश्वमोहिनी पद मध्येच आलं किंवा अभिनव वाग्विलासिनी, नवनवीन वाणीची क्रीडा करणारी ही सरस्वती आहे. तर तुकोबारायांच्या शब्दाच्या रूपानं, ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या रूपानं, या शास्त्रकारांच्या शब्दांच्या रूपानं ही सरस्वती माताच नित्य नूतन काय करते आहे, क्रीडा करते आहे. लक्षात आलं? तिची ही जणू काय आहे, क्रीडाच आहे. तिचा हा विलासच आहे, वाग्विलास. ज्ञानोबारायांचा सुद्धा शब्द आहे पहा, तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थीसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. गीतार्थीसी विश्वभरू, जगाला आनंदाचे आवारू मांडू, ठीक आहे, पण कशाच्या माध्यमातून, वाग्विलास. लक्षात आलं? अजूनही एक ओवी मी कधी सांगितली असेल, कल्पना नाही पूर्वी. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे, हीर लोकू वाक चातुर्य होईल सुखिया. ज्ञानोबाराय काय म्हणतात, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, अंतरंग जिज्ञासू, अंतरंगाचा विचार करणारा. मग म्हटले या ग्रंथाचा आम्ही अभ्यासच करायचा नाही का, आम्ही बहिरंग लोक, या जगातच रममाण होणारे लोक, विषयात रममाण होणारे लोक, मग आमच्यासाठी काही उपयोग नाही का या ग्रंथाचा. ते म्हटले नाही, तुम्ही सुद्धा याचा अभ्यास करा. म्हटले तुम्ही तर सांगितलं अंतरंगची, चकार जोडलाय ना, अधिकारी आहे. ते म्हटले ठीक आहे, आत्ता या क्षणाला जो अंतरंग असेल त्याला तात्काळ लाभ होईल, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, त्या पदाला काय होईल, पोहोचेल. आणि तुम्ही आत्ता अधिकारी नाहीत ना, तरी देखील याचा आश्रय केला तर कधीतरी काय व्हाल, अधिकारी व्हाल की नाही. ज्ञान होय मूढा अति मूर्खा त्या दगडा. मग ज्ञान मूर्खा दगडासारख्या अति मूर्खाला सुद्धा काय होईल, ज्ञान होईल. ती ओबी मी सांगत होतो, अंतरंगची अधिकारी. आणि म्हटले मग येर लोक जे अंतरंग अधिकारी नाहीत ते तर तुमच्या ग्रंथाचे अधिकारी होणार नाहीत. ते म्हटले नाही, त्यांनी सुद्धा अभ्यास करावा. म्हटले त्यांना काय होईल, त्यांनाही सुख होईल. कसं काय सुख होईल, ते तर अंतरंग नाहीत, अधिकारी नाहीत. म्हटले होईल कशाने, आमच्या वाणीच्या सामर्थ्याने. येर लोकू वाक चातुर्ये, आम्ही अशा शब्दांचा प्रयोग यामध्ये करणार आहोत
की त्या शब्दांच्या केवळ आवर्तनानं, त्या शब्दाच्या केवळ केलेल्या उच्चारणानं त्याचा जो काही स्थूल अर्थ होईल, त्या स्थूल अर्थामध्ये रममाण होण्यानं देखील ती माणसं काय होतील? सुखी होतील. आता ज्ञानोबा ज्या अर्थी म्हणतात होईल सुखिया, तर त्यांचं ते सुखिया होईल असं म्हणणं हे काही जगातील नष्ट होणारं सुख तसं सुखी होईल असं म्हणत नाहीत. ते कायमचा काय होईल? तो सुखी होऊन जाईल. हे त्या शब्दाचं सामर्थ्य आहे. आणि त्या शब्दरूपानं ही सरस्वतीच काय करते आहे? जणू क्रीडा करते आहे. आता अभिनव वाग विलासिनी, अभिनव म्हणजे नवनवीन, वाग म्हणजे वाणी आणि तिचा विलास, त्या वाणीचा विलास, वाणीची क्रीडा करणारी ही कोण आहे? सरस्वती माता आहे. पुन्हा कशी आहे? जे चातुर्यार्थ कला कामिनी, जी काय काय प्रदान करते? चातुर्य प्रदान करते. म्हणजे काय प्रदान करते? बुद्धिमत्ता प्रदान करते. चातुर्य, अर्थ म्हणजे वागर्थ, पुन्हा कला यांची काय आहे? देवता आहे. बुद्धिमत्ता देखील त्या सरस्वतीच्या कृपेनंच काय होते? प्राप्त होत असते. बुद्धीचं जाड्य, मंदता ही देखील त्या सरस्वतीच्याच कृपेनं दूर होत असते. संस्कृतमध्ये या सरस्वतीचं वंदन केलेले प्रसिद्ध श्लोक आपण नेहमी ऐकतो किंवा उच्चारत असतो. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. जाड्य अपहा, बुद्धीचं जाड्य जी काय करते? दूर करते. मतिमंदता दूर करते, अज्ञान दूर करते, मूर्खता काय करते? दूर करते. आणि आणखी एका श्लोकाचा शेवट बुद्धी प्रदाम शारदाम असा आहे. त्याची सुरुवात काय आहे? या का शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिणीं वीणा पुस्तकधारिणीम अभयदां जाड्यांधकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां. बुद्धी प्रदान करणारी ही कोण आहे? शारदा आहे. चातुर्य, अर्थ, कला त्याची पूर्तता करणारी ही सरस्वती माता आहे. चातुर्य म्हणजे बुद्धिमत्ता. तुम्ही पहा, आपल्याला उदाहरणं मिळू शकतात. कवी कुलगुरू कालिदास हा सर्व प्रसिद्ध आहे. संस्कृत साहित्यामध्ये तर त्यांनी मानदंड स्थापित केलेला आहे. उपमा कालिदासस्य असं म्हणून त्याचा काय केलेला आहे? मोठा गौरवही केलेला आहे. उपमा द्यावी तर कोणी द्यावी? कालिदासानं द्यावी. असा मोठा आहे कालिदास. परंतु तो जन्मजात तेवढा महापंडित नव्हता. उलट कसा होता? मूर्ख शिरोमणी तो होता. सगळ्या मूर्खांचा अध्यक्ष शोभावा असा तो कालिदास होता. परंतु त्याला देखील त्या भगवतीच्या कृपेनंच काय झाली? बुद्धी प्राप्त झाली. मोठी कथा आहे, असू द्या. वेगवेगळ्या अंगाने त्या कथेचा काय करता येतो? विचार करता येणं सुद्धा काय असतं? शक्य असतं. पण त्या जडमती असलेल्या कालिदासाला सुद्धा महान बुद्धी काय झाली? प्राप्त झाली. कालीमातेच्या आशीर्वादाने म्हणा, सरस्वती मातेच्या आशीर्वाद, एकाच देवीची ही विभिन्न काय आहेत? रूपं आहेत. असो, चातुर्य, अर्थ म्हणजे वागर्थ, वाक्चातुर्य. अनेकांचा असा अनुभव मोठ्या कवी श्रेष्ठ लोकांनी सांगून ठेवलेला आहे की ज्यांना 2 शब्द 4 शब्द देखील उच्चारणं शक्य नव्हतं, ते लोक सुद्धा मोठे वाक्पटू झालेले आपल्याला आढळून येतात सरस्वती मातेच्या कृपेनं.
चातुर्य अर्थ कला. आणि ह्या गीतवाद्यादी ज्या 64 कला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या कला यांची पूर्ती करणारी, त्या कला प्राप्त करून देणारी ही काय आहे? सरस्वती माता आहे. चातुर्य अर्थ कला कामिनी. ते जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती असं म्हटलेलं आहे. सरस्वती जर प्रसन्न होईल तर मुकम करोती वाचालम, जसं भगवंताचं वर्णन केलेलं आहे तसं मुकया आथी भारती. तो मुकासुद्धा काय होऊ शकतो? विद्वान होऊ शकतो, मोठा ज्ञानी होऊ शकतो. मुकासुद्धा वेद बोलू शकतो, वेदार्थ बोलू शकतो जर सरस्वतीची काय होईल? कृपा होईल. चातुर्य अर्थ कला. आपल्याकडे नाही का वेगवेगळ्या कलांचं काय केलेलं आहे? वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. खूप समृद्ध आहे आपलं शास्त्र किंवा एकंदरच ही भारतीय संस्कृती. आता त्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला नाही करता येणार, पण आपण शिल्पकला पाहिल्या असतील, प्राचीन शिल्पकला. आज एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं असून सुद्धा आश्चर्य वाटतं की त्या लोकांनी अशा कोणत्या माध्यमातून या कला काय केल्या असतील, प्रकट केल्या असतील. पण त्या कला त्यांना अवगत होत्या कारण ते सरस्वतीच्या कृपेला काय होते? पात्र असे होते. आता आपल्याकडे एक पेंटर येत असतात पहा, लक्षात आलं का? अगदी योगी मनुष्य जेवढं ध्यान करतो किंवा त्याच्या चित्ताला एकाग्र करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. भक्तसुद्धा आपल्या भगवंतावर जेवढं चित्त एकाग्र करतो तसेच हे कलावंत लोकसुद्धा त्या आपल्या कलेला पूर्णपणे त्यांनी काय केलं असतं? वाहून घेतलेलं असतं. त्या योगदर्शनामध्ये समाधीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. समाधी म्हणजे काय? तर चित्ताची अत्यंत एकाग्रता. स्थूल त्याचा मी अर्थ केला. कोणतंही काम करत असताना इतकं त्यामध्ये एकाग्र होणं की आता त्याला जगाचा विसर पडणं, ती सुद्धा काय आहे? समाधी. आणि शास्त्रानं सांगितलं समाधीमध्ये अनेक सिद्ध्यांचा लाभ होत असतो. जर व्यापक रीतीने विचार केला तर हे शास्त्रज्ञ लोक सुद्धा योगीच आहेत. कारण ते आपल्या कामामध्ये इतके गढून गेलेले असतात की त्यांना जगातील इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. इतकं चित्त एकाग्र होतं की ज्याला समाधी म्हणून वर्णन केलेलं आहे त्या समाधी अवस्थेला ते पोहोचतात आणि तिथून त्यांना सिद्धी प्राप्त होते. म्हणजे काहीतरी नवीन शोध ते जगासमोर आणत असतात. आता आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत नाही म्हणून दोन भाग सरळ मोकळे करून मोकळे होतो, आध्यात्मिक आणि व्यावहारिक. लक्षात आलं का? त्यामध्ये सुद्धा अध्यात्म दडलेलं आहे. नाहीतर मग एवढे आचाट शोध लावणं किंवा आचाट कर्म करून दाखवणं हे ईश्वरी कृपेशिवाय शक्यच होऊ शकत नाही. अहो मग ते भजन न करता ईश्वराची आराधना करताना न दिसता सुद्धा ईश्वराची कशी काय कृपा होईल? अहो त्यांचं चित्त एकाग्र झालं ना, कोणत्या रीतीनं झालं त्याला महत्व नाही. लक्षात आलं का? आपलं भजन करून जर होत नसेल आणि त्याचं ते काहीतरी शोध लावताना होत असेल तर तो श्रेष्ठ मानावा लागेल. लक्षात आलं? भजन कशासाठी करायचं? चित्त एकाग्र करतात, एकाग्र होण्याकरिता. आणि तिथंच होत नसेल तर चित्त एकाग्र होणं महत्वाचं. असो, मला काय सांगायचं होतं? कला. आणि ह्या कला सरस्वती मातेच्या कृपेनंच काय होतात? प्राप्त होत असतात. तुम्ही पहा, आता ही मृदंग शिकणारी मंडळी आहे किंवा गायन कला शिकणारी जी मंडळी आहे, किती वेळ ते सराव करतात. आता आपण आळंदीला राहिलेली मंडळी आहोत, काही काहींना वेळेचं काळाचं भानच राहत नाही. 8-8 तास काय करतात? ते प्रॅक्टिस सराव करतात, बोट फुटून जातात. तेव्हा कुठेतरी ती कला काय होते? अवगत होते. म्हणजे ते अशा एका भूमिकेला पोहोचतात की तिथे त्यांच्यावरती सरस्वतीची काय होते? कृपा होते. हे अभ्यासक लोक त्यामध्ये गढून जातात, 12-12 तास पारायणच करत राहतात. मग तेव्हा कुठेतरी ते ग्रंथ काय होतात?
अवगत होतात ते शब्द काय होतात, त्यांच्यावर कृपा करतात. हे गायन शिकणारी मंडळी किती वेळ सराव, त्या भुकेचं देखील तहानेचं देखील भान त्यांना राहत नाही आणि त्यामध्ये घडून जाऊन ते अशा एका अवस्थेला पोहोचतात की तिथं आपोआप काय होते, सरस्वती मातेची कृपा होते. आपल्याला वाटतं कृपा कशी झाली पाहिजे, दे रे हरी खाटल्यावर, तशी नसते होत. लक्षात आलं का? तिची आराधना करावी लागते. मग आपल्याला वाटतं काय आराधना करायची, माळ घ्यायची आणि तिच्या नावाचा जप करत बसायचं. नाही, आराधनेचे वेगवेगळे प्रकार असतात. मृदंग कला प्राप्त व्हावी यासाठी सरस्वतीची आराधना करायची. काय आराधना? प्रॅक्टिस करायची 8-8 तास. तो आराधनेचा काय आहे, प्रकार आहे. एखादा म्हटला नाही मी आता प्रत्यक्ष सरस्वतीला प्रसन्न करून घेतो, कशाच्याद्वारे, तिच्या नावाचा काय करतो, जप करतो, आणि मग एकही क्षण मी सराव न करता मला ती कला अवगत झाली पाहिजे, नाही. कारण तिच्या आराधनेचा प्रकार तो आहे. लक्षात आलं का? आणि तिच्या कृपेनं ती कला काय होते, प्राप्त होते. त्या सरस्वती मातेच्या कृपेनं चातुर्य, बुद्धिमत्ता, अर्थ, वागर्थ, बोलण्याची कला, बोलणं, आणि या 64 कला म्हणून ज्या वर्णन केल्या त्या कलांना प्रदान करणारी ही शारदा आहे. पुन्हा कशी आहे, विश्वमोहिनी, या विश्वाला मोहून टाकणारी. कशाच्याद्वारे? तर रस अलंकार युक्त भाषेच्या द्वारे विश्वाला मोहित करणारी अशी ही शारदा. त्या श्री शारदेला मी काय करतो, नमस्कार करतो. हे पहा, ज्ञानोबा या श्रीमद भगवद्गीतेवरती हे जे व्याख्यान केलेलं आहे, हे व्याख्यान अतिशय उत्कृष्ट. आता हे शब्द कमीच पडतात मी म्हणतोय, पण आता काहीतरी बोलावं लागतं म्हणून ह्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. न बोललं तर मग कळायलाही मार्ग नाही, कळून द्यायलाही काय नाही, मार्ग नाही आहे. आपण कोणत्याही गोष्टीला उत्कृष्ट म्हणतो, तोच उत्कृष्ट शब्द इथं घेतो, ही निकृष्ट गोष्ट आहे. लक्षात आलं? असो, ज्ञानोबरायांची ही जी व्याख्यान आहे, या व्याख्यानापुढं, या भाषेपुढं अमृत सुद्धा फिकं वाटावं असं हे काय आहे, व्याख्यान आहे. खेचराच्या ही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबा 13व्या अध्यायाच्या अखेरीस 13व्या अध्यायाचा उपसंहार करताना असं त्यांनी म्हटलेलं आहे, जो सुमन आहे, चांगल्या मनाचा आहे, निर्मळ मनाचा आहे, शुद्ध चित्त ज्याचं झालेलं आहे, त्यानं तर ज्ञानेश्वरीचं श्रवण करता क्षणीच समाधी जोडे. समाधीचा काय होईल, त्याला लाभ होईल. पण काल अभंगात आपलं चरण होतं, पण आपलं तेवढं झालं नाही विचार. श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मिशे शब्दाचा अर्थ निमित्तानं, श्रवण करण्याच्या निमित्तानं फक्त माणसानं येऊन बसावं, एवढ्यानं लाभ काय होईल, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तो मोक्षाचा अधिकारी होऊन जातो. कोण? जो केवळ ज्ञानेश्वरी ऐकण्याच्या निमित्तानं येऊन बसतो, ज्ञानेश्वरीचं काय करू श्रवण करतो. ज्ञानोबा म्हटले की नाही, तैसा प्रबंधू हा श्रवणी, लागत खेवो समाधी आणि ऐकिलियाही वाखाणी, काय व्यसन न लवी, प्रश्नचिन्ह. तिथं ज्ञानोबा प्रश्न करतात आपल्याला. हा याला प्रबंध म्हटलेला आहे, उभी प्रबंध. ज्ञानोबा वेगवेगळ्या नावानं ज्ञानेश्वरीला संबोधतात, प्रबंधही म्हटलेला आहे. तैसा प्रबंधू हा श्रवणी, हा जो प्रबंध आहे, हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, श्रवणी लागत खेव, आपल्या कानावर पडल्याबरोबर समाधी आणि समाधी अवस्थेला नेऊन पोहोचवतो. सुमना समाधी जोडे. आणि म्हटले आम्ही जर ऐकलाच ज्ञानेश्वरी ग्रंथ, केलंच त्याचं चिंतन, तर ते म्हटले ऐकत खेवो वाखानी, काय व्यसन न लवी. आणि ज्ञानेश्वरी आपण ऐकली आणि आपल्याला सांगण्याचं व्यसन लागलं नाही, असं होईल काय? ज्ञानेश्वरी ऐकली की त्याला ती सांगावी वाटते, याच्यात त्याचा दोष नाही. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरी ग्रंथ व्यसनी बनवतो. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरी ग्रंथ काय करतो?
व्यसनी बनवतो. कोणतं व्यसन लावतो? सांगण्याचं, वाखाणी व्याख्यानाचं काय लावतो? व्यसन लावतो. पण कोणाला? ज्ञानेश्वरी ऐकणाराला. हे कशामुळे झालं? तो मोहित झाला ज्ञानोबरायांच्या शब्दांनी. लक्षात आलं का? ते ज्ञानोबरायांच्या शब्दांमध्ये इतका तो गुरफटून गेला की त्यानं ते ऐकलं की त्याला आता ते कोणाला तरी सांगावं वाटतं. ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी आपल्याला थोडी बहुत कळाली, तिचा जीवनाशी काय संबंध आहे हे कळालं की आता हे कुणाला तरी सांगितलं पाहिजे असं त्याला वाटतं. आणि त्याच्यात त्याचा दोष नाही. ज्ञानोबरायच म्हणतात, काय व्यसन न लवी, काय व्यसन लागणार नाही का त्याला सांगण्याचं? हे त्याचं महात्म्यच आहे या ग्रंथाचं. का आहे? कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या रूपानं ती सरस्वती माताच नवनवीन क्रीडा करते आहे. म्हणजे विश्वमोहिनी नमिली मिया, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आम्ही याचा विचार करता येणं शक्य आहे. मग अशी जर ती सरस्वती माता आहे, चातुर्य, वागर्थ, कला प्रदान करणारी, तर मग ती विश्वाला मोहित करते कसं का? कारण मोह नावाचा जो धातू आहे, मोह वैचित्ये, मोह म्हणजे वेड लावणे या अर्थात त्याचा उपयोग केला जातो. लोक म्हणतात की नाही, काही गायकांची जाहिरात करत असताना ते म्हणत असतात, यांच्या आवाजानं जगाला वेड लावलं. लक्षात आलं? वेड केलं यांनी, यांच्या व्याख्यानानं जगाला काय केलं? वेड केलं. वेड केलं म्हणजे काय केलं? मोहित केलं. पुन्हा पुन्हा ते ऐकावं, ऐकण्यास काय केलं? भाग पाडलं. अशा अर्थानं तिथं तो शब्द येतो. विश्वमोहिनी म्हणजे रस अलंकारयुक्त भाषा जी आहे त्या भाषेच्या द्वारे विश्वाला मोहित करणारी अशी ही जी शारदा आहे, या शारदेला मी नमस्कार करतो आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा किंवा शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता मी मगाशी बोलून गेलो, बुद्धी प्रदान करणारे कोण आहेत? श्री गणेश भगवान आहेत. आणि त्या गणपती बाप्पाला वंदन केल्यानंतर आता बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला गणपती बाप्पाची कृपा प्राप्त केल्यानंतर. पण आता ते प्राप्त झालेलं ज्ञान जगाला देण्याकरिता आपल्याला ते व्यक्त करता आलं पाहिजे. त्याकरिता वाणीची देवता असलेली सरस्वती माता, तिचीही कृपा होणं अपेक्षित असल्यामुळं ओघानच ज्ञानोबरायांनी गणपतीच्या नमनानंतर, गणपतीला नमन केल्यानंतर कुणाला नमन केलं? सरस्वती मातेला काय केलं? नमन केलेलं आहे. कारण आपल्या या आरंभलेल्या ग्रंथामध्ये माधुर्य आहे, लालित्य आहे, रमणीयत्व आहे, अनेक जे गुण भाषेला पुष्ट करणारे म्हणून साहित्यादिकामध्ये सांगितलेले आहेत, त्यांचा परिपोष व्हावा म्हणून सरस्वती मातेला वंदन करावं हे ओघानं झालेलं आहे. 12व्या अध्यायाला मला वाटतं आरंभी श्री गुरूंना प्रार्थना करतात की नाही, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग. या ग्रंथाला हे श्री गुरुदेवा तुम्ही कसं करून टाका, नवरसी भरवी सागरू, नवरसांचे सागर. लक्षात आलं का? नवरसांचे सागर या ग्रंथात असले पाहिजेत. आणि आता ज्ञानोबरायांनी श्री गुरूंना मागणी केलेली असल्यामुळं ती त्यांची मागणी पूर्णच झालेली आहे. मग या ग्रंथात नवरसाचे सागर आहेत, भावार्थाचे गिरीवर आहेत, नवरसी भरवी सागरू करी उचित रत्नांचे अलंकारू आहेत किंवा आगरू आहेत, भावार्थाचे गिरीवरू आहेत, साहित्य सोनियाच्या खाणी आहेत. मग अशी मी एक श्लोकाचं एक पाद बोलून गेलो होतो कालिदासा संबंधानं. उपमा कालिदासस्य भारवेरर्थ गौरवम दंडिनः पदलालित्यम माघे संती त्रयोगुणाः. माघ कवीचं वर्णन करता करता या बाकीच्या कवींना थोडं गौणत्व दाखवून या माघ नावाच्या कवीत हे तिन्ही गुण आहेत असं सांगण्यासाठी तो श्लोक आलेला आहे. उपमा कालिदासस्य, उपमा द्यावी तर कोणी द्यावी? कालिदासानं द्यावी.
उपमा कालिदासस्य भारवे हे अर्थगौरवम. त्या वाक्यांमध्ये त्या शब्दांमध्ये अर्थगौरवत्व जर कुणी व्यक्त करावं तर भारवी नावाच्या कवीनंच करावं, दुसऱ्याला जमत नाही. भारवेर अर्थगौरवम. दंडिना हा पदलालित्यम. पदांचं लालित्य जे आहे ते कुणी करावं म्हटले, फक्त दंडी नावाच्या कवीनंच करावं. कारण त्या दंडी संबंधी कवीरदंडी 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 न संशय हा असे सरस्वतीचेच उद्गार आहेत असं सांगण्यात येतं. पण म्हटले उपमा, अर्थगौरव आणि पदलालित्य हे तिन्ही गुण माघे संती त्रयोगुण. हा माघ नावाच्या कवीत तिन्ही गुण आहेत. ठीक आहे, हे कधी म्हटले ते ज्ञानोबरायांना त्यांनी पाहिलं नव्हतं म्हणून म्हटले ते. लक्षात आलं का? जर का त्यांनी ज्ञानोबरायांना पाहिलं असतं हे असे काही श्लोक वगैरे रचण्याच्या भानगडीतच पडले नसते. ते म्हटले असते चला आता ज्ञानोबरायांची आपण चाकरी करूया. कारण त्यांनी जर ज्ञानोबरायां बरोबर उभं राहून आपल्या स्वतःकडे जर पाहिलं असतं तर ते एखाद्या हिमालयापुढे एखादं मातीचं ढेकूळ दिसावं असे दिसले असते. असं आहे. हां, त्यांच्या काव्यामध्ये काय असतील, नवरस असतील, पण नवरसाची विहीर असेल. लक्षात आलं का? एखादा तलाव असेल. ज्ञानोबरायांच्या ग्रंथात काय आहे, नवरसाचे सागर आहेत. उचित रत्नांचे आगरू, त्यांच्यामध्ये काही अलंकार शास्त्रामध्ये सांगितलेले काही गुण असतील, भावार्थ थोडे बहुत असतील, पण ही तर भावार्थ दीपिकाच आहे म्हटलेले. लक्षात आलं का? म्हणून सरस्वतीची पूर्ण कृपा ज्ञानोबरायांवरती आहे. किंवा मग अशी बोलून गेल्याप्रमाणे जसं तुकोबराय हे जणू काही ती सरस्वती माताच मराठी रूपात प्रकट झाली. त्यांच्या तुकोबरायांच्याही अगोदर ज्ञानोबराय, मराठी भाषेला जी पुष्टता आली ती ज्ञानोबरायांमुळे आली. मराठी भाषेचं जे सौंदर्य वाढलं ते कोणामुळं वाढलं, ज्ञानोबरायांमुळं वाढलं. ज्ञानोबराय सुद्धा जणू काही मराठी भाषेमध्ये घेतलेल्या त्या सरस्वतीचाच काय आहेत, अवतार आहेत. आणि त्यांच्या या वाणीनं जगाला काय केलेलं आहे, मोहून टाकलेलं आहे. काळ येईल पहा, तुम्हाला सांगतो, फार दूर नाही, आपण नक्की तो काळ कधीतरी पाहणार आहोत की या सगळ्या जगाला मराठी भाषा शिकावी लागणार आहे. जसं संस्कृत भाषेकडं आता सगळं जग ओळलेलं आहे ना. ठीक आहे, देववाणी आहे, आर्षवाणी आहे, सगळं वाङ्मय त्या वेदवाङ्मय संस्कृत भाषेत आहे आणि ती वैज्ञानिक रीतीनं रचलेली भाषा आहे. ठीक आहे, पण जर खरा आनंद आपल्याला प्राप्त करायचा असेल या ज्ञानेश्वरीतला तर काय शिकावं लागणार आहे, मराठी भाषा. याची भाषांतर सगळ्या जगातल्या भाषेत झाले असतील, इंग्रजीतही आहेत, हिंदीत आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर झालेले आहेत. पण भाषांतर वाचताना तो आनंद येत नाही जो मूळ ग्रंथ वाचताना आणि त्यातल्या त्या रचनेचा आनंद घेत असताना येतो. त्या ओवीचा एकंदर अर्थ, त्यातून निघणारा सिद्धांत, ही गोष्ट सोडून द्या, पण ती ओवी वाचताना त्यातील त्या शब्दांची रचना, त्यातला जो आनंद आहे तो एक नवा वेगळाच आनंद आहे. तो बोनस आनंद आहे. लक्षात आलं का? मोक्ष मिळेल यात काही शंकाच नाही आहे. त्यांच्या ग्रंथाच्या पठणाने मिळणार नाही, मग कशाने मिळेल? मिळेल, निश्चित मिळणार. पण हा जो आनंद आहे ना या पठण करण्यातला, पारायणामधला, तो एक वेगळीच गोष्ट आहे. तो आनंद भाषांतर वाचणाऱ्या लोकांना नाही आहे, जो मूळ ग्रंथ वाचताना जो आनंद येतो. म्हणून एक दिवस असा येईल, सगळे लोक जगातले कोणती भाषा शिकणार आहेत? मराठी भाषा. आता बोललेलं हे थोडं जरा बरंच पुढचं बोललेलं असल्यामुळं आता नाही लक्षात येणार, पण एक दिवस नक्की असा येणार आहे की लोक मराठी भाषा शिकतील. आणि कुठं येऊन शिकतील? नेवासेत येऊन शिकतील. लक्षात. ही जशी ज्ञानेश्वरीची जन्मभूमी आहे ना, तशी मराठी भाषेची सुद्धा जन्मभूमी हे श्री क्षेत्र नेवासा आहे बा. लक्षात आलं का? आता ही सगळी ओवी मी ज्ञानोबरायांच्याच शब्दांकडे लावली. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिणी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. ही पूर्ण ओवी, यातील पूर्ण पद ज्ञानोबरायांच्या या शब्दांकडे लागतात. कारण ज्ञानोबरायांचे हे शब्द म्हणजे जणू काही त्या सरस्वतीनं
केलेली, नित्य नूतन केलेली क्रीडा आहे. या ओव्यांचा रोज अर्थ आपण विचारात घेतला तर रोज वेगळा अर्थ आपल्या लक्षात येईल. कारण हे सरस्वतीनं केलेलं नृत्य असल्यामुळं त्यात काय आहे, नाविन्यता आहे. आपण जे नृत्य शिकतो ना, 1 स्टेप 2 स्टेप काय असेल ती पद्धती, आपण कधी नृत्य केलं तर तसंच करू. पण ज्यावेळेस सरस्वती माता नृत्य करील ती काय पहिलं केलं तसं करील का? काय ती शिकलेली आहे म्हणून तेवढंच शिकलेलं करील का? नाही, नित्य नव्हतं. आता अभिनव वाग्विलासिनी म्हणून हे शब्द आपल्याला वाटत असेल ही ओवी मी कालच वाचली, पण कालच वाचली असं जरी वाटत असलं तरी काल कळालेला अर्थ त्यापेक्षा अधिक वेगळा अर्थ आज कळेल, उद्या कळेल, परवा कळेल. यावत आयुष्य, पूर्ण आयुष्यभर आपण वाचत गेलो तरी वेगवेगळेच अर्थ आपल्याला कळतील. कारण आता अभिनव वाग्विलासिनी आणि हिच्या पठनानं चातुर्य, अर्थ, कला याची देखील प्राप्ती होईल. चातुर्य येईल की नाही? पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे, ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानेश्वरी ग्रंथासंबंधानं शेवटी बोललेले आहेत. हिचा पाठ केल्यानं म्हणजे तोंडपाठ केल्यानं नाही, वाचण्याला देखील काय म्हणतात? पाठ. लोक म्हणतात ना आम्हाला काय करायचं, गीता पाठ करायचा आहे, 1-2 तासात आम्ही गीता पाठ करणार. ते वेधशाळेतली मुलं म्हणतात आम्हाला वेदाचा पाठ करायचा. पाठ करायचं म्हणजे आवर्तन करायचं. ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगताना ज्ञानोबरायांनी सांगितलं पाठ करिता व्याजे. आपण केवळ याच्या वाचनाचं निमित्त केलं तर काय प्राप्त होईल? पांडित्य येती वेशजे. आपण पंडित होऊ म्हणजे चतुरता आपल्याला प्राप्त होईल. चातुर्य, अर्थ, वागर्थ. ज्ञानेश्वरी ज्याला अवगत झाली तो ज्यावेळेस बोलायला लागेल त्याच्यासमोर जगातला कोणता वक्ता बोलू शकेल काय? कोणत्याही विषयाला आधार कुठे आहे? ज्ञानेश्वरीत आहेच ना. त्यानं फक्त शोधायचं आहे. समोर वैज्ञानिक येवोत की कोणी मोठे प्राध्यापक येवोत की कोणी एखाद्या दुसऱ्या क्षेत्रातले मोठे ज्ञानी येवोत, त्या सगळ्यांना चकित करण्याचं सामर्थ्य कुठे आहे? ज्ञानेश्वरीत आहेत. कारण त्यांनी आयुष्यभर शिकून ज्या सिद्धांतापर्यंत गेले ज्ञानोबरायांनी सरळ सरळ ते दृष्टांतात सांगून टाकलेलं आहे, सहज बोलताना सांगितलेलं आहे. चातुर्य, अर्थ, वागर्थ, कला, वेगवेगळ्या कला सुद्धा यातून आपल्याला काय होतील? प्राप्त होऊ शकतील. आणि विश्वमोहिनी आणि ज्ञानोबरायांची ही भाषा जर अवगत झाली तर खरोखर विश्वाला मोहिनी आपण आपल्या व्याख्यानाच्या द्वारे घालू शकतो. आज तर मला ज्ञानोबराय सरस्वतीच्या रूपातच दिसलेले आहेत. त्यांनी भले सरस्वतीला नमन केलेलं असेल पण आपण ज्ञानोबरायांनाच सरस्वती समजून काय करू? नमन करू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवनी तिही लोकी. बजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.